द्रष्टा स्वप्नद्रष्टा द्रष्टावंत दादासाहेब फाळके द्रष्टा स्वप्नद्रष्टा द्रष्टावंत दादासाहेब फाळके भारताच्या चित्रपटाचे जन्मदाता फाळके चंदेरी ज्ञानाचे खरे द्रष्टावंत फाळके द्रष्टा स्वप्नद्रष्टा द्रष्टावंत दादासाहेब फाळके हाती साधन नसतानाही कठीण काम दादानी केले दादानी केले चित्रपटाच्या गंगेला बघ भारतात आणले चित्रपटासाठी समर्पित निष्ठावंत फाळके निष्ठावंत फाळके द्रष्टा स्वप्नद्रष्टा द्रष्टावंत दादासाहेब फाळके द्रष्टा स्वप्नद्रष्टा द्रष्टावंत दादासाहेब फाळके विसरून जाती जुने तराणे तसे फाळके विसरून जाणे विसरून जाती जुने तराणे तसे फाळके विसरून जाणे परंतु घडले अपूर्व अद्भुत फाळके पुरस्कार हा सर्वश्रेष्ठ ठरला जगात सर्वश्रेष्ठ ठरला जगात सर्वश्रेष्ठ ठरला. रसिको हो नमस्कार. दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतली लखलखती स्वयंप्रकाशित अशी रत्न 2000-2001 सालचे मानकरी सन्मानमूर्ती सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी हे या चित्रपट माध्यमाबरोबर कसे कसे विकसित होत गेले ते गेल्या भागामध्ये आपण पाहिलं. इतकंच नव्हे तर जीवनाचं करुणरम्य असं रूप निखळ विनोदाच्या अंगानं त्यांच्या अनेक चित्रपटांमधून आपल्या भेटीला कसं आलं याची काही उदाहरणं गेल्या भागामध्ये आपण पाहिली. रहने दो मिसेस टीचर, हमको तुम्हारे ज्ञान का बात नहीं सुनने का. अब दवाई खा लो. दवाई नहीं खाएगा. दवाई नहीं खाओगी तो अच्छी कैसी मिसेस टीचर, तुम्हें मेरी कसम है. ला. खा लो. मिसेस डीसा, क्या हुआ मिसेस डीसा? मिसेस डीसा मेरी क्या लगती थी? माँ? एक हिंदू लड़के की क्रिश्चियन माँ हो ही कैसे सकता? जनाब वाला, सरकारी वकील के साथ मैं भी दरखास्त करता हूँ, मुझे कड़ी से कड़ी सजा दीजिए ताकि दूसरों के लिए एक सबक हो. चंद कातिल ऐसे भी मौजूद हैं इस दुनिया में, इस अदालत में भी मौजूद है, जिनके हाथ खून में रंगे हुए लेकिन कानून उन पे हाथ नहीं डाल सकता. मैं उनसे कहना चाहता हूं, यह अदालत आखिरी अदालत नहीं, ये फैसला भी आखिरी फैसला नहीं. वो किस किस अदालत से बचेंगे, कौन कौन से फैसले से भागेंगे. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालों के हम हैं अनाड़ी. दुनिया ने कितना समझाया, कौन है अपना कौन पराया, फिर भी दिल की चोट छुपाकर हमने आपका दिल बहलाया. खुद ही मर मिटने की ये जिद है हमारी, खुद ही मर मिटने की ये जिद है हमारी, सच है दुनिया वालों के हम हैं अनाड़ी. रसिक हो, ऋषीदांच्या काही आवडत्या थीम्स होत्या, काही आवडते विषय होते, आजही आहेत. खरं सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीच्या अतिरेकी आदर्शापोटी निर्माण झालेली हास्यास्पद परिस्थिती
ही ऋषिदांची अत्यंत आवडती थीम. या आधाराभोवतीच ऋषिदांचे अनेक चित्रपट फिरत गेले. काही नावं सांगायची झाली तर चुपके चुपके, गोलमाल, खूबसूरत, नमक हराम, किसी से न कहना आणि अगदी अलीकडचा झूठ बोले कौवा काटे. छत पर काला कौवा बैठा, काय काय करता रहता. छत पर काला कौवा बैठा, काय काय करता रहता. सबसे कहता आते जाते, झूठ बोले कौवा काटे. झूठ बोले कौवा काटे. ऋषिदांच्या चित्रपटातून आढळणे यांच्या नात्यातला विसंवाद हा खरं तर अनेक चित्रपटांचा विषय. पण एखाद्या डोळे ओले करणाऱ्या हृदयस्पर्शी अशा कवितेसारखा हा विषय ऋषिदांच्या चित्रपटात आला आणि रसिकांच्या कायम स्मरणात राहिला. हा चित्रपट म्हणजे अभिमान. तेरी बिंदिया रे, हाय हाय तेरी बिंदिया रे, तेरी बिंदिया रे, हाय हाय तेरी बिंदिया रे. सजन बिंदिया ले लेगी तेरी निंदिया. रे आए हाय तेरी बिंदिया रे. पिया ऐसे रूठे के होठों से मेरे संगीत रूठा. कभी जब मैं गाऊं लगे मेरे मन का हर गीत झूठा. ऐसे बिछड़े हो, ऐसे बिछड़े मुँह से रसिया पिया बिना. ऋषिदांच्या मते कुणाच्याही जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा ठेवा म्हणजे निखळ जीवाभावाची अशी मैत्री. मैत्रीच्या या धाग्याभोवती ऋषिदांचे अनेक चित्रपट फिरताना आपल्याला दिसतात. आणि उदाहरणच द्यायची झाली तर आनंद, नमक हराम, जुर्माना, बेमिसाल अशा अनेक चित्रपटांची नावं आपल्याला सांगता येतील. दौलत और जवानी एक दिन खो जाती है. सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है. उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते हैं. दिए जलते हैं, फूल खिलते हैं. बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं. दिए जलते हैं. चित्रपट सृष्टीतले ऋषिदांचे जीवाभावाचे मित्र म्हणजे अभिनेते राज कपूर, दिलीप कुमार आणि अशोक कुमार. या तिन्हीही ज्येष्ठ श्रेष्ठ अशा अभिनेत्यांच्या मैत्रीमधून ऋषिदांना हास्य, कारुण्य आणि वास्तवाचं भान आपल्या चित्रपटांसाठी मिळालं. मैं 51 में 51 साली बिमलदाम बरोबर मी प्रथम मुंबईला आलो. दादा मुनी तेव्हा बॉम्बे टॉकीजच्या मुख्य व्यक्तींपैकी एक होते. वन ऑफ द चीफ्स थे. बिमलदा आले तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांचा संकलक ऋषिकेश मुखर्जीही आला. अशोक कुमार आणि ऋषिदा यांच्या मैत्रीला पुढे प्रेक्षकांचा आशीर्वाद लाभला. ऋषिदांना संगीताची विलक्षण जाण आहे आणि म्हणूनच असेल कदाचित आपल्या चित्रपटासाठी त्यांनी पंडित रविशंकर, सचिन देव बर्मन, शंकर जयकिशन, सलील चौधरी किंवा लक्ष्मीकांत प्यारेलाल, संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांच्यासारख्या प्रतिभावंत अशा संगीतकारांकडून उत्कृष्ट संगीत रचना करवून घेतल्या. जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ, मैं तो हूँ जागी मोरी सो गई अखियाँ. अजब दीवानी भई मुझसे अनजानी भई. अजब दीवानी भई मुझसे अनजानी भई. पल में पराई देखो हो गई अखियाँ, मैं
तो हूँ जागी मोरी सो गई अखियाँ, जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ, मैं तो हूँ जागी मोरी सो गई अखियाँ। आयो कहाँ से घन श्याम, रहना बिताई किस धाम, रहना बिताई किस धाम, हाय राम। आयो कहाँ से घन श्याम, हाय राम। आयो कहाँ से घन श्याम। ऋषीदांनी मुख्य प्रवाहातले चित्रपट आणि समांतर चित्रपट असा भेद कधीच केला नाही. उलट मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांमध्ये त्यांचे समांतर चित्रपट असे काही विरघळून गेले, सहजी मिसळून गेले की व्यावसायिक आणि प्रायोगिक अशी चित्रपटांमधली मधली रेषाच त्यांनी पुसून टाकली. अनुराधा, हमारी गाड़ी क्या तुम मुझ पर इतना भी अधिकार नहीं रखते? उनसे इतना भी नहीं कह सकते चले जाओ, फिर यहाँ कभी ना आओ? आपल्या कलाजीवनामध्ये ऋषीदांना अनेक मानाचे पुरस्कार लाभले. राष्ट्रपती सुवर्ण पदकही मिळालं. पण त्यांच्या लेखी सर्वात महत्त्वाचा आणि चिरस्मरणीय असा पुरस्कार आहे तो म्हणजे जनता जनार्दनाचं आणि कलावंतांचं त्यांना लाभलेलं प्रेम. ये सुनकर मुझे बड़ी खुशी हुई. त्यांना हा पुरस्कार मिळाला हे ऐकून मला अत्यंत आनंद झाला. He deserves it. एकतर माणसाचं काम असतं आणि कामाबरोबर व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू असतात. And he has got a lot of versatility. त्यांनी उत्तम विनोदी कथा, गंभीर कथा, प्रणय कथा अशा अनेक विषयांवर चित्रपट बनवले. He can make a very good humorous story. He can make a serious romantic film. He can make very good documentary films. And बहुत versatile है. त्यांच्यासारख्या गुणवंत कलाकाराला हा पुरस्कार मिळालाय त्यामुळे मन प्रफुल्लित झालंय. अब जो उनको ये अवार्ड मिला है तो मैं समझता हूँ ऐसे लोगों को, ऐसे गुणी लोगों को जब अवार्ड मिलता है तो आदमी का जी खुश होता है. अवार्ड मिलने से पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद तर होतोच, सगळे भेटायला येतात. याच निमित्ताने जुन्या आठवणी जागृत होतात. यही खुशी होती. हम हिंदुस्तानी, तलाश, रिश्ते यासारख्या अनेक दूरदर्शन मालिकांचं दिग्दर्शनही ऋषीदांनी केलेलं आहे. 15 साल पहले 15 वर्षांपूर्वी आर्थरायटिसने मला निकामी केलं. एकदम बेकार कर दिया. माझे दोन्ही गुडघे बदलावे लागले. बदलने पड़ा. मी चित्रपट बनवणं सोडून दिलं. दूरदर्शन मालिकांमध्ये चित्रपटांएवढी मेहनत करावी लागत नाही. 80च्या वर छोट्या छोट्या कथा आणि मोठ्या कहाण्याही मी दूरदर्शनसाठी बनवल्या. शुरू किया तो बनाते बनाते 80 का ऊपर तो मैंने दूरदर्शन में टेलीकास्ट ही हुआ. छोटा छोटा स्टोरी बनाया, बड़ा कहानी भी बनाया. खरा कलावंत हा नेहमीच अतृप्त असतो. कलेची सारी अंग सर्वांगानं शोषून घ्यावी असं खऱ्या कलावंताला नेहमीच वाटत असतं. ऋषीदाही त्याला अपवाद नाहीत. शक्ती नाही आहे. 80च्या जवळपास वय झालं, शक्ती नाही उरली. चित्रपट बनवायला भरपूर ताकद लागते. मनाने तर वाटतं खूप काही करावं. संकलक, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, चित्रपट माध्यमाचा प्रशिक्षक आणि विविध संस्थांची अध्यक्षपदं भूषवत ऋषीदांनी आजवर
या चित्रपटसृष्टीची विविधांगानं सेवा केलेली आहे आणि आजही करत आहेत. या सेवेच्या आणि कलेच्या संतृप्तीच्या नव्या नव्या वाटा ते आजही शोधत आहेत. एक गोष्ट मात्र अगदी निर्विवाद सत्य आहे, ती अशी की जे अनेक अविस्मरणीय आणि विविधांगी चित्रपट ऋषीदांनी आपल्या रसिकांना बहाल केलेले आहेत, ते रसिकांना सदा सर्व काळ आनंद देत राहणार आहेत. जिंदगी में मेरा एक ही मोटो रहा है, जीवनात एकच ब्रीदवाक्य, विसरून जाती जुने तराणे तसे फाळके विसरून जाणे. विसरून जाती जुने तराणे तसे फाळके विसरून जाणे. परंतु घडले अपूर्व अद्भुत फाळके, पुरस्कार हा सर्वश्रेष्ठ ठरला जगात. सर्वश्रेष्ठ ठरला जगात सर्वश्रेष्ठ ठरला. द्रष्टा स्वप्नद्रष्टा द्रष्टावंत